नमस्कार, आपण पाहत आहात पालघर टाइम्स न्यूज। वाडा नगरपंचायतीच्या वाढीव करवाढी विरोधात महाविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा। सध्या वाडा नगरपंचायत हद्दीतील निवासी व व्यापारी मालमत्तेच्या सुधारित कर आकारणी नोटिसीचे वाटप नगरपंचायतीच्या वतीने सुरू आहे। सदर नोटिसीचा विचार करता वाडा शहरातील निवासी व व्यापारी मालमत्तेवरील कराची अचानक अवाढव्य वाढ झालेली दिसते। वाडा नगरपंचायत ही नव्याने स्थापन झालेली व दुय्यम दर्जाची नगरपंचायत असूनही त्यावर मालमत्ता व दिवाबत्ती करासोबतच वृक्ष कर, शिक्षण कर, रोजगार हमी उपकर, अग्निशमन उपयोगकर्ता अशा अतिरिक्त करांचीही वाढ झालेली दिसते। त्यामुळे करांच्या रकमेमध्ये अवाढव्य वाढ झालेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे व असंतोषाचे वातावरण आहे। नव्याने स्थापन झालेली नगरपंचायत व नगरपंचायतीचा दर्जा पाहता व ग्रामीण भागाचा विचार करता सदर अन्यायकारक करवाढ नागरिक व व्यापारी वर्गाला परवडणारी नाही। त्याकरिता नगरपंचायतीने या करवाढीचा पुनर्विचार करावा। या मागणीसाठी महाविकास आघाडी वाडा शहराच्या वतीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पुष्टे यांना निवेदन देऊन दिनांक 10 ऑक्टोबर पर्यंत या करवाढीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे। परंतु नगरपंचायत प्रशासनाकडून याबाबत करवाढीच्या पुनर्विचाराबाबत कोणतीही भूमिका न घेतल्यास दिनांक 6/10/2025 रोजी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा वाडा शहर महाविकास आघाडी व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी पालघर टाइम्स या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।